नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे ज्या पाहुणे आलेले आहेत तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्ते सर. काय आपलं नाव? राजेश मुरुमकर. बरं, कुठे राहता सर सध्या तुम्ही? सध्या तळवडे पुणे निगडी एरियामध्ये. ओके. आणि मूळ गाव कुठलं? माझं मूळ गाव सर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा तालुक्यातील गाव आहे. बरं. आणि काय करता सर सध्या तुम्ही? मी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे आणि सध्या आता मी असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून कलकत्त्यामध्ये माझे डेप्युटी झालो आहे मी सध्या. आणि जॉईंट व्हायचं आहे मला 1-1.5 महिन्यामध्ये. मग तिकडंच मी शिफ्ट होणार आहे काही दिवसामध्ये. बरं. काय काय कशा अनुभव घडले आणि सुरुवात कधीपासून झाली तुमचा अनुभव ह्या सगळ्या गोष्टींमध्ये? माझा अनुभव म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगू का, एक त्यावेळेस मी फर्स्ट इयरला होतो, वाडिया कॉलेजला होतो मी, पुण्यातलं वाडिया कॉलेज. हो. आणि त्या दरम्यान म्हणजे मी कसं आजीकडे राहायला आलो होतो. माझे वडील टीचर आणि वडिलांची इच्छा होती की मी तिथंच गावी राहावं आणि लॉ करावं औरंगाबादला. पण माझी म्हणजे इच्छा होती की पुण्यामध्ये बाबा उच्च शिक्षण, पुण्यात चांगलं शिक्षणाचं माहेरघर आहे, तर पुण्यामध्ये का न जाऊ नये. त्यामुळे वडिलांमध्ये माझ्यामध्ये संघर्ष निर्माण झाला की वडिलांचं म्हणणं तू औरंगाबादला लॉ कर. कारण का लॉ करायचं पण कारण एक वेगळं होतं. कारण आमची जी जमीन होती 6 एकर जमीन होती, ज्याच्याकडनं आमच्या आजोबांनी घेतली होती त्या व्यक्तीने दुसऱ्या एका व्यक्तीला विकली आणि आम्हालाही विकली होती आजोबाला. मग त्याची केस औरंगाबाद खंडपीठामध्ये चालू होती आणि खंडपीठामध्ये निकाल लागला होता, विरोधी निकाल लागला होता, म्हणजे आमच्या विरोधात निकाल लागला होता. आणि ती जमीन, ती 6 एकर जमीन आहे ना, औरंगाबाद खंडपीठाने त्या व्यक्तीला दिली होती, म्हणजे त्याच्या नावाने आदेश काढला होता. त्यामुळे वडिलांची इच्छा होती की माझा पोरगा लॉयर व्हावा आणि इथंच ह्याच ह्याच्यामध्ये परत एकदा ह्याच्यामार्फत केस ओपन करावी माझ्यामार्फत. मग त्यांची सुप्त इच्छा होती. मग ते बोलले की तू इथंच राहा, नाही तर माझ्याकडे तुला काय पैसे वगैरे भेटणार नाहीत, काय नाही बाबा, तो शिक्षणासाठी तुला जर राहायचं असेल तू इथं राहा, अन्यथा तुला काय मिळणार नाही. पण मी म्हटलं थोडं माझा 2 निर्माण झाला की बाबा आता जायचं काय, इकडं थांबायचं की इकडं थांबायचं. माझी इच्छा तर पुण्यामध्ये यायची होती. मग शेवटी मनाचा ठिया केला, चला म्हटलं. वडिलांना न सांगताच माझी एक बॅग घेतली, कपडे घेतले आणि डायरेक्ट ट्रेननी सोलापूरहून डायरेक्ट पुण्याला पोहोचलो आजीकडं. मी आजी इथं दत्तवाडीत राहायला होती. मी तर आलो, मी वाडिया कॉलेजला ॲडमिशन वगैरे घ्यायसाठी कुठलं कॉलेज चांगलं वगैरे. मग आम्ही जरा थोडा स्टडी केला की बाबा आपलं कॉलेज कुठलं जवळचं पडणार आहे. आणि त्यावेळेस ही छोटी छोटी कॉलेज नव्हती, संघवी केसरीवर हे असले हे कॉलेज तर जवळपास नसल्यागत जमा होते त्यांची. फक्त नावाजलेली कॉलेज म्हणजे SP कॉलेज, परत वाडिया कॉलेज, BMCC, फॉरेन BMCC, हे असेच सिम्बॉची कॉलेज होते. पण आता आम्हाला लोकलनी मी जायचो, लोकलनी आम्हाला कनेक्ट म्हणजे कुठलं तर वाडिया कॉलेज. दुसरं ते मॉडर्न पण होतं, पण मॉडर्नला पण चालत जायचं. पण वाड्यामध्ये उतरलं की तिथून जे ट्रॅकने चालत निघालं की डायरेक्ट त्याच्यामध्ये वाड्यामध्ये जायचो. मग ते विचार केला की चला वाड्यामध्ये आपण ॲडमिशन घेऊया. मग कॉलेजची ॲडमिशनची प्रोसेस वगैरे तिथे केली, ॲडमिशन वगैरे घेतलं. मग अभ्यास म्हणजे माझं एक स्टार्टिंगला पहिल्यापासून मी 11वी 10वी 11वी 12वी असतानापासून मी शेवटचे 4 महिने राहिले, 3 महिने राहिले तेव्हाच मी अभ्यास करायचो. एरवी डिसेंबरपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत मी अभ्यासाला म्हणजे पुस्तकात लक्ष द्यायचं नाही. म्हणजे असं काय मी खूपच ज्ञानी, मला काहीच नाही, नॉर्मल आहे माझे, नाही का. आपण कसं एखाद्या गोष्टीला अभ्यासाला नॉर्मल समजतो, आहे काय नंतर करू अभ्यास, आपण करू शकतो, हा कॉन्फिडन्स होता माझा. मग मी काय केलं, डिसेंबरपर्यंत अभ्यास करायचा नाही, पण जानेवारीमध्ये मग अभ्यासाला जोरात अभ्यासाला लागेल. त्या दरम्यान जानेवारी म्हणजे त्यामध्ये म्हणजे अभ्यास सुरू केला आणि मग त्यावेळेस तहान भूक म्हणजे विसरून अभ्यासाला सुरुवात केली. त्यावेळेस मग विचार नाही करायचा की बाबा जेवण केलं आहे का नाही, ते फक्त अभ्यास. आणि मेमध्ये एक्झाम असायची, 4 महिने फुल अभ्यास, तो पूर्ण कव्हर करायचो. मग हे सवय पहिल्यापासून लागलेली. मग असा अभ्यास चालू असतानाच एक ठिकाणी सकाळ ॲड आली सकाळला की कामासाठी अकाउंटंट वगैरे नाही का, सर पूर्ण देखभाल करणारा पाहिजे म्हणून. आणि ते तिथे ॲड होती म्हणजे आपल्या अंकुश चौक नाही का निगडीमध्ये, त्या अंकुश चौकामध्ये दुकान होतं. त्यामध्ये TV विकायचे, फर्निचर, ट्रान्झिस्टर, ते पूर्वी कॅसेट होत्या बघा, पहिल्या टेपच्या कॅसेट विकायच्या, रेलवाल्या, हे असे विक्रीचं वगैरे दुकान होतं. ते मी इंटरव्ह्यूला गेलो मी तिथं, आणि त्या मालकाची जी आई आहे, त्या मालकाच्या भावाची मुलगी पण ह्याला वाड्यालाच होती. त्यामुळे माझं सिलेक्शन व्हायला थोडी मदत झाली मला थोडक्यात.
मग त्यांनी काय विचार केला त्याला मला विचारलं कुठल्या कॉलेजला, म्हणलं वाड्या. मग त्याच्या भावाची मुलगी पण वाड्यालाच होती. मग त्यामुळे ते कसं त्यांनी वाटलं चला जवळच असल्या का त्यांनी थोडंसं मला झुकतं माप दिलं असं मला नंतर कळलं ते. मग नंतर मी काय केलं, ॲडमिशन झालं तिथं आणि नंतर मी आपलं ह्याच्यामध्ये जाणं येणं चालू केलं. नंतर मग आता पार्ट टाईम जॉब सुरू केला मी आणि एक 8-10 दिवस गेले असतील समजा त्याला. मग मला त्या घर मालक जो माझी आजी दत्तवाडीत राहत होती तिथं 7 ते 10 फक्त लाईट ठेवायचा तो मालक. दत्तू म्हणून एक घरमालक होता, चाळ होती पूर्वी. तर तो काय करायचा फक्त 7 ते 10 लाईट ठेवायची. आणि पूर्वी त्या भाड्यामध्ये आहे ना 150 रुपये भाडं होतं, 150, 200, 250 काय तर भाडं होतं. तेवढ्या भाड्यामध्ये लाईट पाणी सगळंच, पाणी तर कॉर्पोरेशन द्यायचं पण लाईट आणि ते मिक्स असायचं ते सगळे एकत्र. पण तो काय करायचं की लोक इस्त्रीला वापरायचे म्हणून ते बिल येतं म्हणून ती ती आई होती त्या मालकाची ती बंद करायची. तिथून तिनं कनेक्शन त्या घरातच केलं होतं वायर टाकून. म्हणजे कनेक्शन तिथून बंद केलं ना इकडं सगळं बंद, इथले सगळे लाईट बंद व्हायच्या. त्यांच्या रूम होत्या 7-8 सगळंच मला अंधारात मला झोपायचे. 7-10ला म्हणजे 10 बरोबर ते बंदच करणार. माझ्या अभ्यासाचे दिवस आले म्हणलं तर अभ्यास करायचा. हे दुकानात तर मी कामाला लागलो होतो, पळापळी व्हायची माझी. सकाळी वाड्याला जायचं, उठायचं 5 वाजता उठायला लागायचं. तिथून मला आकुर्डी रेल्वे स्टेशनला जायला लागायचं. लोकल पकडायला 6:10ची लोकल होती, ती लोकल पकडायची. 5:45 लोकल पकड, तिथून चालत जायचं. बरं पाऊस असायचा काय असायचं म्हणजे धावपळ खूप व्हायची. तिथून 11:30ची लोकल पकडायची पुण्यावरनं. इथे यायचं आकुर्डीला दत्तवाडीला, तिथून चालत यायचं त्या दत्तवाडीपासून त्या अंकुश चौकापर्यंत चालत यायचं आकुर्डी रेल्वे स्टेशन. त्या म्हणजे खूपच धावपळ व्हायची. मग नंतर विचार केला की आता कॉलेजला जाणं बंद करूया आणि अभ्यासावर लक्ष देऊया. मग मी काय केलं, आता माझा तर हा प्रॉब्लेम झाला की लाईट तर नाही, आता घरात तर अभ्यास करायचा आहे, काय करायचं. मग मी त्या जिथं दुकानात कामाला लागलो होतो त्या त्याच्या मालकाच्या आजी होत्या, ते चांगला स्वभाव होता, एकदम बनमीवाळू चांगला स्वभाव होता. ते पण पूर्वी दिवस त्यांचे अतिशय कष्टात दिवस गेले. त्यांचे मिस्टर वाढलेले त्या आजीचे आणि त्यांनी वडापाव विकून वगैरे त्यांचे मुलं शिक्षण केलं. बरंच त्यांची थोडी कहाणी थोडीशी वेगळी होती, पण अतिशय प्रेमळ मनमिळावू आजी होती. म्हणजे मुलासारखं समजायची मला ते. म्हणजे माझी 2 मुलं आहेत ना, अजून तुला एक मुलगा समजला मला म्हणायची का, असं घरातलंच जेवण आणून देणं, काय विचारपूस करणं असं व्हायचं. मग ते म्हणले ते अभ्यास म्हणले ठीक आहे, म्हणले ते मी नरेंद्रच्या कानावर घालते. म्हटलं ठीक आहे, म्हटलं सांगा मला. मग मी ते आली ते 4-4:30 वाजता त्यांचं हे आले आणि त्यांनी मग विचारलं मुलाला की राजेश असं असं बोलतो आहे, त्याला अभ्यास करायचा आहे, त्याची परीक्षा आलेली आहे आणि ते घरमालकाने वीज त्याचा पुरवठा पूर्णच बंद केला आहे, 10च्या पुढं बंदच असतो तो. मग ते मालक पण चांगला होता, ते मुलगा म्हणाला. म्हणलं काय झाले प्रॉब्लेम, म्हणलं असंच सांगितलं. मग कर म्हणलं की तो अभ्यास येऊन केवढं काय त्यात एवढं आपलंच दुकान. म्हणलं काय नाही प्रॉब्लेम, तुझ्याजवळच आम्ही सगळं सांभाळू, कधी नसलं तुझ्या सांभाळतो, तू सगळं सांभाळतो. म्हणलं तर आमचं काय प्रॉब्लेम नाही. म्हणलं ठीक आहे म्हणलं सर. त्या रामून एक पोरगा होता, असिस्टंट पोरगा होता, तो हाताकडे झाडू सफाई करणं, हे कर, झाडू मार, पाणी भर, काय काय करायचं. त्याला सांगितले याचा राजेश येणार अभ्यासाला, त्याला त्यावर येतो संध्याकाळी. तो म्हणलं ठीक आहे येतो. मग संध्याकाळी 8 वाजता दुकान बंद केलं. मग त्या आजीला त्यांचे वडील ते नरेंद्र सर म्हणून होते, ते आले, ते 8 वाजता दुकान बंद करून गेले. मग मी पण आता म्हणलं जेवण करून यावं, आपला पहिलाच दिवस होता. मी पण ते कॉलेजवरून मी डायरेक्ट तिथं आलो होतो, घरी गेलो, पटपट भरकन गेलो, जेवण वगैरे केलं. परत मी 9:30-9:15 वाजता आलो दुकानात. चटच चावी त्या पोळाला सांगितलं तो तो येऊन बसला होता. मग मी अभ्यासाला लागलो, अभ्यास सुरू केलं. त्यावेळेस कसं अभ्यासाचा भान एवढं, कारण आम्हाला वेळ कमी होता ना, जूनपासून आम्ही अभ्यासच करत होतो. त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त टार्गेट काय हा म्हणजे पॉईंट होता माझा, की जास्तीत जास्त अभ्यास करायचा कमी वेळामध्ये. त्या अभ्यासामध्ये भान राहायचं नाही किंवा आपण किती वाजलेत काय कळायचं नाही. मग अभ्यास करता 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 असं टायमिंग झाला आणि अचानकच शटर होतं, शटरलाच खटखट खटखट आवाज आला. बघतो तो समोर पोलीस 3-4 उभे राहिले असे जवळ. अंदाजात केवढं दिसणार म्हणजे त्याने आपल्या भाषेत, आपल्या पोलिसाची भाषेमध्ये ते 2-4 अश्लील शिव्या दिल्या, 2-4 साहजिकच आहे. ते आता ते आपलं संरक्षण करतात म्हणल्या ते 4 ऐनप्रसंगी शिवीगाळ त्यांना करायच लागते. म्हणतो पोलीस शिव्या देतात, पण तो त्यांना कडक अनुभव द्यावा लागतो. त्या माणूस मला म्हणलं असते का रे बाळा काय करतोस तू, मी अजून बसलो असतो असंच, बरोबर आहे ना.
पण मला त्यांनी ज्या दम दिला होता त्या भाषेने मी घाबरून गेलो. घाबरून म्हणजे साहजिकच माझं कॉलेजचं. मी म्हणलं पटकन म्हणलं सर म्हणलं मी अभ्यास करतो, मला तुला घर नाही का म्हणलं. मी सांगितलं असं असं लाईटचा प्रॉब्लेम, मग तुला शटर खाली घालता येत नाही का म्हणला. ही स्लम एरिया आहे, झोपडपट्टीचा एरिया आहे, मर्डर होतं म्हणला. त्यावेळेस सर क्राईमचा रेट काय कसला जबरदस्त होता त्या पिरियडमध्ये. तो वॉटर स्कीमचा जो प्रकार आहे ना, ते पूर्ण क्राईम म्हणजे तिथं दिवसा ढवळ्या मर्डर, पोलिसाचं रेम कॉम्बिंग ऑपरेशनसारखं व्हायचं. जसं कुदरवाडीला होत होतं तसं नेहमी व्हायचं. आणि त्या दरम्यान काय झालं, पोलिसांनी सांगितलं मला लवकरात लवकर एकतर म्हणलं तू शटर खाली घे किंवा घरी जा, 2 ऑप्शन तुला देतो. शटर खाली घ्यायचं म्हटलं तर पूर्ण उघडून जायचं काम, कारण काय उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यावेळेस बारकी छोटीशी खिडकी होती. आणि ती खिडकी बंद केली तर हवाच बंद, आणि हवा फॅन म्हणलं तर ते फॅनने काय होणार, गरम हवा फेकणार रात्रीची. दिवसभर ती झाल्या दिवसभर छत जे सिलिंग गरम झालं ते होणार, गरम व्हायचं. म्हणून आम्ही शटरवरती गेलो होतो. आणि त्या पोलीस म्हणले की इथं समोर प्रेस जळत आहे, पुढं स्मशानभूमी होती, आहे पण आता सध्या पण आहे, अजून पण स्मशानभूमी तिथं आहे. ते म्हणजे आपले महापालिकेने मंजूर तेव्हापासून आहे. ते प्रेस जळत होती तिथं 2. तो पोलीस म्हणला की असली कसली डेअरिंग, कसला अभ्यास करायलाच म्हणला तो मला. बाळा माझ्या पोरासारखाच म्हणला तो, आणि असला प्रकार काय झाला म्हणला. शटर तर निर्णय खाली घ्यायचं म्हणलं सर, गरम होतो तो म्हणलं. अरे पण तुमचा दोघाचा मर्डर करून म्हणजे टी व्ही घेऊन जातील ना पोहितले, कसलेच खतरनाक आहेत म्हणलं, तलवारी घ्यायची फिरत आहेत ते म्हणले. बरोबर. तुला माहीत नाही का म्हणलं काय म्हणलं, सॉरी सर म्हणलं. वगैरे ठीक आहे म्हणलं, चल जाऊ दे मला सोडू का तुला म्हणलं. नाही सर जातो म्हणलं मी. आता एवढं जमलं आता तुम्हाला मग सोड कशाला म्हणलं. कुणीच म्हणू शकणार नाही. मला प्रेमाने म्हणलं असतं ना की काय बा सोडू का तो म्हणजे हां सर सोडा म्हणलं असतं. मला 4-5 शिव्या हसडल्यात त्यांनी. आणि त्यांचं बरोबर होतं ना, माझी चुकी होती ना, कारण मी शटर ओपन करून रात्रीचं 1:30-2 वाजता बसल्यानंतर कुणी पण म्हणणार साहजिकच, तुम्ही पण म्हणू शकता हे काय असल्या प्रकारे. तसल्या स्लम एरियामध्ये ओपन करून टी व्ही, नवीन टी व्ही तिथं सगळे कलर टी व्ही, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही, बारके मोठे सगळे असे टी व्ही, फर्निचर तिथं. मला दोघाला मर्डर करून सगळं अख्खं दुकान उठलं असं त्यांनी. बरोबर आहे, पोलिसाची भूमिका तिथं बरोबरच होती. मग नंतर मला चुकलं की म्हणलं मी चुकीचं आहे, कारण काय मी असं ओपन ठेवायला पाहिजे होतं म्हणलं ते. मग पुढं काय झालं, तिथून मी काय केलं, शटर खाली घेतलं. त्या पोराला म्हणलं बाबा राम तू जा म्हणलं, चावी तुझ्याकडे राहू दे. तो राम मला म्हणला की सोडू का घरापर्यंत. मी म्हणलं नाही नको. तो पण झोपलेलाच होता, झोपीनंच डोळे तो उठला होता. मग ते म्हणून असा कावराबावर झाला, डोळे असं बळायला लागला. त्यात मला सोडू का तिथं ह्याच्याने सायकलवरती. नाही राहा रे म्हणलं मी जातो. मग तो म्हणलं जातो सकाळी उघड म्हणलं, सकाळी लवकर येऊन मी माझ्या टायमिंगमध्ये येतो रोजच्या. जे वाड्यावर सुटलं 11:30 लोखंडी येतो म्हणलं, 1 वाजेपर्यंत येतो म्हणलं मी. ठीक आहे गेलो. तिथून मी निघालो 1:30 वाजता चालत अंकुश चौकातनं निगडीकडं. कुठं आता जो मोठा सर्कल झाला आहे ना, तो त्या मोठा आपला जो झेंडाचे तो सर्कल झाला आहे ना, तो आपला फ्लॅगच्या तिथला तो आता तो झाला आहे. पूर्वी ते श्रीकृष्ण मंदिर आहे, तिथून मी लेफ्टने असं चालत निघाल्यानंतर थोडंसं पुढं ज्यावेळेस गेलो मी, पुढे गेल्यानंतर मग त्यावेळेस काय ज्यावेळेस अचानकच एक समोर सहज असा जनरल माणूस दिसला माझ्यासमोर. मला काहीच वाटलं नाही. जनरल माणूस, एखादा माणूस क्रॉस होतोच ना आपल्याला. तो जसं जवळ यायला लागला त्याची उंची वाढत गेली, एकदम अशी उंच वाढत गेला. म्हणजे मला सडनली असं जाणवलं नाही की उंच वाढायला लागणार नाही, पण जेव्हा तो जवळ आला ना एकदम असं फ्रंट तुझ्या हाईट पंखे एवढ्या झालेले, पंखे आपला पंखा आहे शिलिंग एवढं अंतर झालं तुझं. आणि तो जसा क्रॉस व्हायला लागला त्यांनी मला विचारले की टाईम काय झाला आहे. टाईम काय झाला आहे मी घड्याळात बघितलं आणि 1:40-42 होतं म्हणलं. एवढं म्हणलं 1:40-42 होत आहेत. तो ठीक आहे म्हणला. आणि त्या दरम्यान माझ्या अंगावरती काट आला सरसर. आणि अनेक अशी उन्हाळी दिवस होते, पण मला एकदम असं का थंडी वाजल्या का नाही का असं अंगावर एकदम असं झुळूक लागत होता. म्हणलं यार हे असं काय झालं म्हणलं. नंतर माझ्या डोक्यात हे क्लिक झालं की एखादा व्यक्ती एवढा उंच कसा असू शकतो. मनुष्य एखादा आहे उंच आहे किती असू शकतो सांगा तुम्ही जनरली सर. एक जास्तीत जास्त 6-6.5 फूट, 6.5 फूट, मॅक्स टू मॅक्स 7 फूटला 7 फूट ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालं. बरोबर आहे. ते पाकिस्तानचा कुठला तर आहे वाटतं ते बघा, त्याचे पण जे काहीतरी क्रोमोझोममुळं कशामुळं त्याची उंची वाढलेली. बरोबर. सॉरी जनरली माणसं तरी जरी तुम्ही आफ्रिकन माणसं घेतले तरी 6-6.5 फूट नाहीच. हा मला जवळपास 14-15 फूटला दिसायला आला आहे. बरोबर आहे.
आणि सगळं असं क्रॉस झाला आणि मी बघतो मला एवढा उंच कसा माणूस एवढा उंच कसा असतो मी जस्टली मागे फिरून बघितलं तर मागं काहीच नाही. बापरे, गायब. गायब. जसा गायब झालेला मला अंगावर काटा धरून राहिलं. जे मी पळत सुटलो त्या उरसुलाच्या मार्गे त्या टिळक चौक आताचा आहे ना त्यावेळेस ते ब्रिजवर कायच नव्हता, ओव्हरब्रिजवर काय नव्हतं तिथं, बस स्टॉप तिथं पण नव्हता तो कुठला निगडीचा आता स्टॉप झाला तर तो तिथं नव्हता, तो मागं होता. तो आपला हनुमानाचं मंदिर आहे ना तिथं होता. आणि मग जे पळत सुटलो जे आलो मी घरी 10-12 मिनटामध्ये घरी पोचलो मी. आजीने दरवाजा वाजवला, कटकट वाजला, दरवाजा वाजवला आणि आजीने दरवाजा उघडला. म्हणले त्याला आजीने उघडला, आजीला काय माहिती ती आजीने परत झोपली. मी जाऊन अशीच खुर्ची होती आपली खुर्ची त्या जायची असते ना लोखंडाची खुर्ची असते बघा ती, त्या खुर्चीवर जाऊन बसलो. बसल्यानंतर पळत आल्यामुळं घाम पाणी तहान लागली, घसा कोरडा पडला. माठातलं पाणी घेतलं, 5 तांब्या घेतलं, कटकट पाणी पिलं. 3 तांब्या पाणी पिले मी, 3.5 तांब्या झालं. मला पिऊच वाटले पाणी सारखं. 4-5 तांबे पिला, थोडंसं हलकं वाटलं. पाणी पिलं आणि पाणी पिल्यानंतर मला असं चक्कर लागत झालं असं थोडंसं नाही का, असं डोकं जड झालं जातं असं, म्हणजे असं काहीतरी नाही का हेवी माझ्या डोक्यात काहीतरी असं डोक्यावर कोणतं बसल्यागत कसं होतं ना असं बर्डन ठेवलं काहीतरी, हे उडायला लागलं असं नाही का, असं एकदम असं हा भाग पूर्ण उडायला लागला. मी म्हटलं काय झालं, म्हटलं जाऊ दे आता झोपायची. म्हणलं मी घाबरून गेलो होतो. तो म्हणजे ते प्रसंगच वेगळा होता तो. म्हणजे कल्पना करा की 2:15 वाजता म्हणजे एक व्यक्ती मला भेटते आणि मला डायरेक्ट टायमिंग विचारते आणि ती ठीक आहे म्हणते, मी टायमिंग सांगायचं आणि अचानकच ती गायब होती. आणि हे काय प्रकार आहे म्हणून मी सगळा एकदम विचार करत बसलो. यार म्हणले काय झालं प्रकार. नंतर मी झोपायल्यानंतर मी आजीला आवाज दिला, मला थंडी वाजायली म्हणून. आजीला प्रश्न पडला, असल्या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये ह्याला थंडी वाजायला आली. म्हणली उन्हाळा आहे म्हणली हे मला. नाही म्हणलं थंडी वाजायली मला. आणि आजीने हात लावून बघितलं मला, पूर्ण टेम्परेचर, पूर्ण गरम, पूर्ण अंग चटके बसायला अंगावरती. आजी घाबरली. आजीने मी दोघंच होतो आम्ही. आजीकडे मी आलो राहायला. आजी एकटीच राहत होती. आजीला पेन्शन भेटायची. ते माझे आजोबा जे होते जबलपूरला ऑर्डन्स फॅक्टरीमध्ये होते, ते डेथ झाल्यानंतर त्यांची पेन्शन होती. आजी आपलं त्याचं गुजरान चालायची. आणि आजीला कोण नव्हतं म्हणून आजीचा पत्र पाठवायची, कुणाला सांगायची लिहायला, बाबा पत्र पाठवून माझ्या पुरीला म्हणून. ते मग ती आई वाचायची पत्र, आम्ही वाचायचो. मी एकटीच राहते, राजूला पाठव, ते शिक्षणाचा खर्च मी करते सगळं, मी तुम्हाला पैसे मागत नाही वगैरे. आता पूर्वीचे लोक कसं होते, सांभाळते मी त्याला, माझ्यामध्ये कोण नाही. मग जास्त वरा आई पण म्हणली जा दे चल आजी तिकडं त्या औरंगाबादला जाण्यापेक्षा तू इकडं जा, म्हणून मी इकडे आलो. तेव्हा माझीचा जीव माझ्यावरती खूप जास्त. मला काय घड्याळ लागलं, घड्याळ कपडे काय लागलं ते घ्यायला. आणि मी ते एवढं ते माझी अवस्था बघून ती जरा चिंतित झाली. रात्री माझ्या अंगावर टाकाळली. 4-5 गाव. पहिलं कसं ब्लँकेट वगैरे आता आल्या, मोठे वेगवेगळे पहिले रजे आता आला. पूर्वी काय रजेवर असं काय प्रकार नव्हता. वाकळा म्हणायचे आपल्याकडे ते मराठवाडा विभागात तर वाकळाच म्हणतात. आता इकडे गोधड्या म्हणतात असले पुणे मुंबईमध्ये, बरोबर तिकडे वाकळा म्हणतात. जो म्हणजे कर्नाटकचा भाग जो आहे ना तिकडचा, सोलापूर, मराठवाडा आणि वाकळीकडे पण म्हणायचे पहिले. हां आता गोधड्या म्हणतात इकडं. हां तेव्हा माझ्या अंगावरती सगळ्या घरातल्या जेवढ्या सगळ्या टाकल्या. तरी मी उडतो, थंडी वाजत होती. मग अजून टाक माहिती मी. आजी आता घरातलं काय टाकणार, एकटीच ती आजी, किती बिछाना असणार तिचा. बरोबर. मग तिने कसं बसं आजीने मग ते ताप उतरण्यासाठी मग ते पट्ट्या बिट्ट्या ठेवत बसली रात्रभर जागीच आजी. मग सकाळी दवाखान्यात घेऊन गेली. मला चालता येईना. शेजारच्याला बोलवलं. एक जवळकर म्हणून होता एक कासारवडीचा, ते तर एकदम आगावाच माणूस होता. पण ते काय झालं राजूला म्हणून आला. अरे काय झालं तुला, दम देत लय आगावत होते. अख्ख्या चाळीमध्ये दम देत फिरायचे सगळ्याला ते. आणि ते गावाला होता, मग इकडे राहत होता दत्तवाडीमध्ये. आगावत होते माणूस. मला दम देऊन बोलला, काय रे काय नाटकं करतो का, आजारी पडायला ढोंग करतोस का म्हणला. मी गपच येऊन बघितलं, चटके बसाडले मला. अरे खरंच आजारी याला घे पटकन. मला उचलून घेतला, मला चालता येईना, उचलून घेतला आणि उचलून घेऊन मला दवाखान्यात घेऊन गेला दत्तवाडीमध्ये. आणि डॉक्टर काय नेहमीप्रमाणे डोळे फक्त असं करणार, ऊ करायला लावणार, तोंड उघडायला लावणार, नाड्या तपासणार, इथं ठिकाण ठेव आपला त्याचा म्हणजे यंत्र
स्टेथोस्कोप ठेवणार, असं असं करणार, झालं म्हणणार गोळ्या घेऊन येणार, झालं काय नाही, हा दिलं मला होऊन जाईल ते. पहिला दिवस सकाळी गेलो, संध्याकाळी गेलो, दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, संध्याकाळी गेलो. मला उचलून घेऊन जायचे, मला चालता पण येत नव्हतं, उचलून घेऊन जायचे. तेव्हाच काय रिक्षात असलं काय प्रकार, जवळ होतं चाळीतनं पलीकडे फक्त रस्त्यावर जायचं, फार फार तर 200 मीटर पण नाही. पण तेवढं पण पाऊल टाकायला पण उचलायला त्राण नाही तर कसं पाऊल चालणार कसं काय, आणि आजी मला कसं नेणार होते. मग डॉक्टरनी इलाज करून दमले ते 4-5 दिवस गेले. मग आजीची एक मैत्रीण होती, त्याच वयाची मिस नावाची, तिथंच दुकान होतं त्यांचं. ती आजी जाऊन बसायची दिवसभर, मी कॉलेजला गेले की जाऊन बसायची गप्पा मारत. ते आजी त्यांचं वयस्कर जाऊन बसायचे. मग आजी बोलता बोलता सांगितली का असं असं राजू आजारी आहे, त्याला असा असा प्रॉब्लेम झाला. आजी माझी राजू म्हणायची, घरातले माझे राजा म्हणतात गावाकडे सगळे. एक राजेश नाव पण राजा, असे शॉर्टमध्ये बोलणारे भरपूर आपल्याकडे आहेत. म्हणजे राजूला खूपच प्रॉब्लेम झाला आहे आणि ते आजारी दवाखान्यात नेले, पण काही त्याचा ताप उतरवणं झाला आहे. चल ग म्हणली, आणि ते दोघीजणी आल्या माझ्याकडं. मी झोपलो होतो, अरे डोळे असं फाक तिने उडून बघितले त्या. पण ती मिसाळ आजी जी होती ना, ती थोडीशी जाणती असेल. तिने बघितली, म्हणली ह्याला डॉक्टरकडनं काय होणार, ह्याला बाहेरचं काय झाले वाटतं म्हणली. बघ म्हणजे एक काम कर, आपण त्या देवऋषाकडे जाऊ. देवऋषी तिथं होता दत्तवाडीत, कुठं एक मंदिर होतं, दत्त मंदिर होतं, काय तर होते तिथं याच्या दत्तवाडीमध्ये दत्त मंदिर होतं. त्या दत्त मंदिरात बाहेर कुठं एक देवऋषी बसायचा. आणि ते देवऋषाकडे गेले तर देवऋषी काय आपल्या नेहमीप्रमाणे काय तर देवऋषी म्हणजे देवाडीचा पाडवेला ऋषी काय तर एक पूर्वीचा काय असेल ते. पण त्याचा बोलबाला तेव्हा जास्त होता सर. म्हणजे आता जसे ज्योतिष तांत्रिक मात्र सध्या ज्योतिषचं जे आहे सध्या कार्यालय, तसे तेव्हा देवऋषी होते, ज्योतिष नव्हते पूर्वी. आता जसे तसे त्याला नाव देवऋषी होतं. त्यांनी बघितलं, त्यांनी वहिनी सांगितलं असा असा झाला आहे, रात्री पळत आला झोपला आहे, तेव्हापासून असं झालं माझं. त्यांनी नेहमीचं डायलॉग मारला की त्याला सांगितलं की तो बाहेरचं बघ म्हणून, आणि सांगितलं की मिरच्या घे, लाल मिरच्या वाळलेल्या, ज्याचा आपण मिरची बनवतो, पावडर बनवतो, ते मिरच्या घ्यायच्या 10, 7, 8, 10, 12 काय असेल घ्यायच्या, आणि जाळायच्या घरात. जाळल्यानंतर धूर झाला आणि जर ठसका आला तर काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे ह्याला म्हणजे फक्त मग शरीरांतर्गत त्याला आजार आहे काहीतरी, सरांनी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, काहीतरी XYZ काय असेल ते. जर ठसका नाही आला तर 100% ह्याला बाहेरचा आहे म्हणायचं आणि उतारा ठेव सोडायचा, फक्त तेच काम करायचं. परत माझ्याकडे याची गरज नाही म्हणला तो त्याला. आजी आली, लगबगीने आली स्टोव पेटवली, बरं माझ्यासमोरची गोष्ट मी बघतोय डोळे उडून असं काय करायला म्हणून मी. आणि ती आजी पण आली, ती मिस्त्री पण आली, शेजारची 1-2 बाया येऊन बसल्या. म्हणजे आजीने बोलवलं. ठसका म्हणजे मलाच नाही सगळ्याला ठसका येईल ना, तिथं 4-5 बाया बसवले, 2 पोरे आल्या, म्हणजे घर भरलं जवळपास म्हणा की. आता पहिले त्या चाळीतल्या रूमकडे बारके छोट्याच्या एवढं पण नाही, एवढं घर होतं, एवढं पण नाही, त्यापेक्षा अर्धा असेल. आणि बसले सगळेजण, स्टोव पेटवला, 7-8 मिरच्या त्या टाकल्या स्टोववरती. नुसता असा धूर निघाला, असा फक्त जाळलेला धूर निघाला, ठसका जरा पण नाही. बापरे, ठसकाच नाही. विचार करा सर, आपण एखाद्या ठसका मिरच्या टाकल्यावर कसा ठसका हो, ठसकाच नाही. ती एनर्जी कसली असेल बघा तुम्ही, किती पॉवरफुल असेल एनर्जी, हां किती भयानक एनर्जी असेल ती. मग पुढं काय झालं? मग ठसका म्हणल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की बाहेरचं आपण ह्याला उतारा टाकू. मग माझ्या आईला त्यांनी बोलून घेतलं गावाकडनं, बाबा हे उतारा का करायचं ये म्हणून. इंजेक्शन गोळ्या चालूच होत्या, थोडंसं काळजी, त्यांना बाहेरचं नाही म्हणल्यावर थोडंसं काळजी घ्यायला लागली. मग आई आली, मग आईने लगेच उतारा तयार केला. आणि आईला सांगितलं की उतारा ठेवल्यानंतर पाठीमागं वळून बघायचं नाही, आवाज येईल तुमच्या घरातल्याचा आवाज येईल, कोणाचाही आवाज येऊ शकतो तुमच्या घरातले जे आहेत, आणि आवाज येईल मागं वळून बघायचं नाही. वळून जर बघितलं तर त्याच्यावरनं निघून तुझ्यावरती लागेल बाई, ही काळजी घे. आई 12 वाजता सगळा हे तयार केला. आणि आई कोडीमधली, पूर्वी ते सगळं ते आत्ता ते सगळं झाले, शॉप्स वगैरे आत्ता झालेत. ते पूर्वी सगळं मोकळं मैदान होतं, सगळं पूर्ण मोकळं मैदान होतं, आधी सगळे असे झाडं झुडपं वगैरे असायचे तिथं. तिथे गेली, त्या उसाच्या बॅक साईडला तिथे ठेवला. जसंही ते ठेवला, आई वाळली, आवाज आला सुशीला म्हणून. माझ्या वडिलांचा आवाजात आईला बोलवतोय. आईला सांगितलं होतं की मागं वळून बघायचं नाही.
जे आली आई भरभर भरभर आली, तो हात पायावर पाणी टाकलं, तोंड वगैरे धुतलं नाही का, असं थोडं केसावरून पाणी वगैरे फिरवलं आणि जरा 10-15 मिनिट झाले असतील साधारणतः. उठून बसलो अचानक, लगेचच 15 मिनिटात उठून बसलो मी. आम्हाला भूक लागली. मी म्हटलं मला भूक लागली, मला वरण भात आहे का खायला, वरून भात आहे का खायला. मग त्यांनी बघितलं, बरं वाटलं की बाबा झाला नीट म्हणायचं, बघितलं सगळं, जेवण वगैरे दिलं. त्याच्यानंतर तर तुम्हाला सांगतो, आता त्यानंतर मी जरा माझ्या कुतूहल निर्माण झालं की मला दिसलं म्हणजे एक्झॅक्ट काय असेल तिथं. म्हणून म्हणायचं एवढं विचारणं चालू केली मी. माझा एक मित्र होता तिथं, दत्तवाडीमध्येच होता, ते गावालाच होता तो, पण त्याला ते फिरते होतं सारखं. जे मित्र, निगडीतले मित्र, आकुडीचे मित्र, दत्तवाडी मित्र, काळभोरनगरचे मित्र, हे सगळे मित्रच त्याचे बरोबर. हो फिरायचं, मला घेऊन फिरायचा तो. मग त्याला एक किस्सा सांगितला. अरे मला असंच झालं. काय बोलतो मला, म्हणलं हां, म्हणलं काय तर सांगतो मला. अरे नाही म्हणलं झालं असं. तुम्हाला एक काम करू आपण, निगडीमधला जो गाववाला आहे ना, माझे मित्र आहेत मला, त्यांना विचारू आपण, चल म्हणलं. पण हे सगळं सॉल्व्ह झालं होतं ना सगळं. तो झालं, पण मला ते जे कुतूहल होतं ना कुतूहल, की एक्झॅक्ट कशामुळे झालं, काय प्रॉब्लेम, म्हणजे काय तिथं. तर मी तिथे गेलो, त्याला एक मित्र होता भेटला, तो अरे म्हणलं ते असं माझ्या मित्र आहे राजा, म्हणला ह्याचं असाच प्रॉब्लेम झाला. अरे यार ते UPचा भैया लागला असं म्हणला त्याला. मग असं बोललं ते तसंच. काय म्हणला, UPचा भैया लागला असेल त्याला म्हणला. म्हणजे हा काय प्रकार आहे. तो म्हणला ते सांगण्यासारखा किस्सा नाही म्हणला तो. त्या जे आता सध्याची आहे ना सर, चालू आहे सध्या काय, फक्त तिथं मर्सिडीज बेंचची नामांकित कंपनी आहे, जर्मन कंपनी, ती चालली नाही शोरूम. तवेरच चाललं नाही. जेवढ्या ब्रँडेड कंपन्या आल्या ना, टाटाचं पण शोरूम चाललं नाही माहिती आहे का. जेवढ्या ब्रँडेड कंपन्या होत्या ना, त्यांची शोरूम जे सुरू केले होते त्या ठिकाणी, त्याच ठिकाणी जे वाडा जे मग हवेलीसारखा आहे प्रकार, तिथं तो चाललेला नाही. परवा माहिती आहे निस्सान होती, निस्सानचे पण शोरूम तिथं होतं. 5-6 कंपन्यांनी शोरूम भाड्याने घेतलं, पण कुठलीही चाललं नाही. त्यांना 3 ते 4 महिन्यामध्ये ते बंद करायला लागलेले. मग मला कुतूहल काय होतं. मग नंतर कळलं की तिथल्याच एक कोणतरी एकाने XYZ कोण एक असेल, मग तिथं एक तो पोरगा कामाला होता, त्याने त्यांच्याकडे काम होतं, लहानपणापासून कामाला होता. मग त्या पोराला त्यांनी मुलासारखं सांभाळलं. त्या कोण XYZ असेल, ते आपल्याला नाव माहीत नाही आहे, त्यांनी सांभाळलं. आणि त्याला मग गावाकडं तो तिकडं तो UPचा होता, नॉर्थ साईडचा. आणि मग त्यांनी त्याचं लग्न वगैरे करून दिलं. त्याला ते म्हणले, त्याला विचारलं की लग्न करून, मग तो वय जसं ते झालं 18-20 वर्ष झालं असेल. पहिले तिकडं तर लग्न लवकर करायचे. हो, ते लग्न करायला गेला, तिकडे लग्न करून आला, तिला घेऊन बायकोला. आणि ती बायको म्हणजे एकदम अतिशय सुंदर पोरगी, ती अतिशय सुंदर. मग आता जो कोण XYZ त्या हवेलीचा मालक असेल का कोण असेल, हे म्हणजे गुप्त आहे ते. तिची नजर त्या मुलीवरती पडली. आता हिला तर मिळवायचं आहे, तर काय करायला लागेल आता. मग तो त्याला काहीतरी कामानिमित्त सोडून ह्याला बाहेर पाठवायचा. तुम्हारे गाँव जाके आओ, UP में जाके आओ, पैसा दे के आओ, उधर देखना पड़ता है तुमको, बीवी को काय को लेके जा रहा है, तुम दोनों काय को जाता है, इधर कौन करेगा काम, असं म्हणून त्याला त्याने हाकलला. कुठं, UPला गेला. त्याला हाकलल्यानंतर एकटीची पोरगी 16-17 वर्षाची असेल, फार तर 15-16 वर्षाची. पूर्वी तर लग्न लवकर व्हायचे, आता पण होतात बरं UP नॉर्थ साईडला, UP साईड, बिहार साईडला. आणि त्यांनी सांगितले की त्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्यावरती नाही का अत्याचार वगैरे करून त्या हिला हे केलं, वापरलं वगैरे. अच्छा, त्या मालकाने यूज केला. मग त्या हिला सहन नाही झालं, त्या मुलीला. ती आजन लहान मुलगी होती, तिला सहन झालं नाही. तर तिने काय केलं, तिथं आतमध्ये विहीर एक, कुठं त्याच्यामध्ये विहीर एक, त्या विहिरीमध्ये तिने जीव दिलेला आहे, आत्महत्या केली तिने. त्या पूर्ण उडी मारली. ती उडी मारल्यानंतर तिथे मेल्यानंतर तो पोरगा आला UPवरनं. विचारलं, मालक माझी बायको कुठे आहे. बायको म्हणला तिने जीव दिला म्हणला तिथे विहिरीमध्ये.
का दिला मला माहीत नाही, जीव दिला फक्त म्हणून सांगितलं आणि ती मेली. त्याला हे केलं होतं, म्हणजे त्याला सांगितलं की बाबा मला माहीत नाही ते का तुझी बायको जीव दिली म्हणला, आणि त्याला सहन झालं नाही ते दुःख. त्यांनी पण उडी मारली तिथं. बापरे, त्याच वेळीच लगेच? त्याच वेळी बरी उडी मारली त्यांनी. पण त्याला माहित पडलं का हा सगळा प्रकार झाला? हां, त्याला माहीत झालं ना. आता एवढा मोठा मालक, आता पूर्वीचं अजून पण बघा, जमीनदार लोकांना जे असं काम करतात ना, एक ब्र शब्द करू शकत नाहीत. जे हाताखाली शेतात काम करणारे, म्हणजे परिस्थितीमुळे ते दबलेले असतात. बरोबर. ते तुम्ही विरोध किंवा विद्रोह करू शकत नाहीत. तुम्ही कसं करणार? एवढा 2000 किलोमीटर तुम्ही अंतर सोडीचं कामासाठी येत आहे. मग ती आणि ह्याला तर तिकडे पाठवलं तिने कामाला. कुठं? युपीला पाठवलं. जा तू ते आईवडिलाला पैसे देऊन ये म्हणून. आणि ह्या पोरगीला एकटीला बघून त्यांनी इथं थांबून घेतला, आणि तो गेल्यानंतर तिच्यावरती त्यांनी जबरदस्ती करून त्याचा काय उपभोग घेतला असेल, महिना 15 दिवस 8 दिवस काय असेल ते. मग ती ह्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून तिनं जीव दिला विहिरीमध्ये, त्या आतल्या त्या ह्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस तो परत आला, माझी बायको कुठे म्हटलं, तर तुम्हाला मला माहीत नाही, तिने जीव दिला म्हणून कळलं मला. बघ मला जाऊन तिथं. मग त्याला कळलं की बाबा ह्या मालकांनी त्याचे लोकांनी आजूबाजूच्या कुजबूज होतीच की कुठं पण. आपण म्हणतो भिंतीला कान असतात, कुजबूज असतीच कुठं पण. त्याला कळलं की ह्या मालकांनी माझ्या बायकोचा वापर केला आहे. आता हा विरोध करू शकत नाही. 20-22 वर्षाचा पोरगा असेल ते, त्यांनी मारली उडी विहिरीमध्ये. विहीर पण कशी आहे, तिला काय पायऱ्या ना काय नाही, सरसकटच ते गोल असतं ना, फक्त ते हे असतात, दगड असतात, खाचे असतात फक्त. त्याला वरती यायला चान्सच नाही. पडला की तो वरती यायला चान्स, एक तर त्याला सपोर्टला कोणतं काय तर टाकलं, दोर टाकली, काय टाकलं, काढायला प्रयत्न केला तर निघणार नाही. स्वतःहून निघणं आवडत आहे त्याला, कसं निघणार तो? त्यामुळे त्याचा जीव गेला, आणि त्याचा आत्मा फिरतोय. आणि ती अजून देखील हवेली जी आहे सर, ती आत्ताची, तुम्ही अजून पण तुम्ही जाऊन बघू शकता, आत्ता पण जाऊन बघू शकता. तसं ते हॉन्टेड हवेली असतात ना, हॉन्टेडसारखं सेम, तसं सेम. मला विचार करा, आज पुण्या मुंबईमध्ये जागेचा रेट काय? ती हवेलीमध्ये कोणी राहत नाही. तशीच पडू नये. बरं, त्याच्यानंतर परत तुम्हाला काय त्रास वगैरे झाला का मग? नाही, त्याच्यानंतर त्रास नाही आला. तेवढाच त्रास झाला. पण मी त्याचं मला कुतूहल का होतं की माझी आहे वॉटर साईन, कर्क रास आहे माझी, म्हणजे जलतत्वाची रास आहे. मला म्हणजे असं मी वाचनामध्ये आहे माझ्या की जे जलतत्वाच्या राशी आहेत, फॉर एक्झाम्पल वृश्चिक रास, मीन रास आणि कर्क रास, ह्या राशीच्या लोकांना ह्या घटना जाणवतात खूप आणि दिसतात पण खूप. मला असे माझे 7-8 केस आहेत माझे असले. म्हणजे जे तुम्हाला दिसलं होतं स्मशानभूमीमध्ये, तो तेच माणूस होता? तो स्मशानभूमीत नव्हता. तो स्मशानभूमी ह्या साईडला झाली, चौक नाही का तिथं, स्मशानभूमी तिकडे आहे. तिकडे प्रेत जळत होते. मी निगडीकडे निघालेलो आहे. निगडीहून पुण्याकडे निघतोय आपण, मुंबईकडे नाही. माहिती आहे तुम्हाला? हा, माहिती आहे. पण मग जे तुम्हाला दिसलं होतं ना माणूस, मग ते कसं काय कळलं की तो कोण आहे म्हणून? कोण कळलं नाही, फक्त मी माहिती काढली. तो मित्र, माझ्या मित्राचा, तो गेलो होतो ना आम्ही इकडं गावाला. हां, तो मला युपीवाला भैया लागला असेल मला ह्याला. हा, मग त्या भैयाची स्टोरी होती सगळी. हां, ह्या भैयाची. मग नंतर मला कळलं की तो युपीचा भैयाचाच, तो सहज बोलून गेला, त्या ह्याला युपीचा भैया लागला असेल. मग असं त्याने ऐकलंच नाही. मी जस्टली ह्याने सांगितलं, म्हणलं हां ते युपीचा भैया लागला असेल. कॅज्युअली बोलून गेला. कॅज्युअली बोलून गेला. म्हणजे त्याला माहीत होतं हे बाबा ही घटना आहे. मग अख्ख्या तेवढ्या परिसरात सगळ्या लोकांना माहिती आहे. भूमी जो माणूस तुम्हाला दिसला होता, त्याची हाईट वाढत होती, तो हाच होता युपीवाला? हां, मी माझा तो 100% तोच आहे. हाईट जी वाढली ना, तो युपीचं आहे. कारण काय माहिती आहे का, आत्महत्या तिथं त्या मुलीने केलेली, आणि हा दुसरा तिचा नवरा, तिला आत्महत्या केली. त्याशिवाय दुसरं कोण नसणार तिथं हॉन्टेडचा प्रश्न नाही. आणि तिथं सध्या आता तिथं कुठलंही शोरूम चालत नाही, कुठलंही लावा शोरूम. तुम्ही मारुतीचं शोरूम जर लावलं ना, मारुतीचं लार्जेस्ट सेलिंग इन इंडिया, तरी पण चालणार नाही तिथं. हे तुम्हाला मी सांगतो. याला कारण काय? ती निगेटिव्ह एनर्जी असते तिथं सगळी, एनर्जी पॉझिटिव्ह नाही. तुम्ही तिथं जर तिथं मला गाडी घ्यायची होती, त्यावेळी त्यांचं शोरूम झालं होतं तिथं. मी गेलो होतो तिथं थांबूच वाटत नव्हतं. मला इको स्पोर्ट घ्यायची होती मला, मी गेलो होतो तिथं. माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता. मला एक गाडी अलिशान घ्यावं म्हणून हे केलं होतं. तिथं मी गेलो होतो, तर मला तिथं जाणवलं की असं थांबू वाटत नाही तिथं. अजून देखील तुम्ही तिथे गेलात ना, ते तुम्ही शोरूम बंद पडले सगळे तिथले. तुम्ही तिथं घेऊन विचारा की फोडवायला, तिथं जाऊन विचारा, शोरूम कुठलं चालत नाही तिथं. नाही, मला एक जनतेला, म्हणजे आपल्या ज्या माझे जे व्ह्युअर्स वगैरे आहेत किंवा जे पाहणारे आहेत,
त्यांना एक संदेश असा द्यायचा आहे की तुम्ही जे पाहता बघता तुम्ही अनुभवता, जोपर्यंत व्यक्तीला अनुभव येत नाही तो विश्वास ठेवणार नाही. आता ह्यातले किती टक्के लोक विश्वास ठेवतील न ठेवतील तो प्रश्न त्यांचा आहे, मांडण्याचा आहे, बरोबर आहे. पण जो माणूस त्यावेळेस ती घटना तो वेळ काळ या लागतो आणि ती रास लागते त्याला. मी आता जी तुम्हाला सांगितली तीन सायन्स सांगितल्या, कर्क मीन आणि वृश्चिक ह्या 3 राशीच्या व्यक्तींनाच फक्त दिसतं ते. मग माझ्या अभ्यासानुसार बघा सर, आता कसं एवढं मला डिटेल माहीत नाही, पण माझा अभ्यास मी जे काय आहे फक्त 3 राशीच्या लोकांनाच तुम्हाला हे प्रसंग जाणवतात, घडतात. इतरांना हे फक्त कसं वाटतं आहे काय ते सांगतो असं वाटतं, पण जो माणूस त्यात अनुभवात न गेलेला असेल ना त्याच्या दुसरा त्या कोणी फील करू शकत नाही. बरोबर, ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव आणि या अनुभवातून आपलं भरपूर काही शिकायला भेटलं. तुम्हाला पण काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर आता इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.